प्रजासत्ताक दिन चिराई हो। मौजूदाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मौजूदाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 2 मिनिटात जात नको. लोकशाहीची प्रेरणा संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ, धम्मप्रसारक सम्राट अशोक आणि रिपब्लिकन राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना निर्माण झाले. काल 26 जानेवारी 1950 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला संसदीय लोकशाहीचं संविधान लागू झालं. हा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी या दिनी नाशिक येथे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळणे या घटनेमुळं बाबासाहेबांच्या ज्या भीमवाहिनी आहेत यांच्या माध्यमातून त्यांचा तीव्र निषेध केला आणि त्या तीव्र निषेधाचे पडसाद पूर्ण भारत देशामध्ये केलेले आहेत. त्यानुसार आज अंबाजोगाई शहरामध्ये सर्व नीतिवान लोकशाही समाजाचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या घटनेचा निषेध करत आहेत. मित्रहो, गिरीश महाजन हा एकमेव या देशामध्ये नाही, प्रत्येक गावामध्ये गिरीश महाजन आहे आणि यांना हे सगळे यांना हरामखोर म्हणल्यावर मजा वाटते. हे सगळे संविधान निरक्षर आहेत, हे संविधान निरक्षर आहेत आणि यांना सत्तेमध्ये जावं वाटतं, सत्तेच्या खुर्चीत बसू वाटतं. वेगवेगळ्या गावामध्ये होणारं धम्मचक्रांकित राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करू वाटतं. असे हे अडाणी संविधान निरक्षर लोक हे काय करत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्या संविधानाच्या बद्दल आकस व्यक्त करत आहेत. मित्रहो, या ठिकाणी मी सांगतो की बाबासाहेबांनी जी तथागत गौतम बुद्धांची संसदीय लोकशाही या ठिकाणी दिलेली आहे, ही संसदीय लोकशाही ही सर्वोत्तम जनकल्याणकारी प्रणाली आहे म्हणून आम्ही ती स्वीकारलेली आहे आणि तिचा सन्मान करणारे हे सगळे भीमसैनिक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी आणि हे जे आंदोलन आहे हे जन आंदोलन झालेलं आहे. जे कोणी बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधामध्ये या ठिकाणी काम करत आहेत त्यांचा निषेध आणि येणाऱ्या काळामध्ये धम्मचक्रांकित राष्ट्रध्वजाच्या संदर्भात त्याचा सन्मान करणारी ही ताकद हे जन आंदोलन बनलेलं आहे. या ठिकाणी मी गिरीश महाजन आणि या सर्व तमाम संविधान निरक्षरांचा जाहीर निषेध करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. सप्रेम जय भीम. जय रिपब्लिकन भारत. जय रिपब्लिकन राष्ट्रवाद. जानेवारी 2026 रोजी गिरीश महाजन या अंकरांनी जो संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांचं नामोल्लेख टाळून जो घोर अपमान केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत. तरी हे प्रजासत्ताक भारतामध्ये अशा मंत्र्यांना राहण्याचा अधिकार नाही. त्याचा तात्काळ राजीनामा देऊन त्याच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा ही आमची भीमशक्ती आणि तमाम आंबेडकरी चळवळीची मागणी आहे. एवढं बोलून भाऊ माईक द्या. तुमच्या खिशातला माईक त्यांना ज्यांना बोलायचं ते समोर आहेत, समोरच आहेत. दादा गडबड न करू, समोरच आहेत सगळे. कल जिस तरह से हमने देखा कि भारत के अंदर गणराज्य में आने वाले महाराष्ट्र का एक मिनिस्टर और जो कि पढ़ा लिखा मिनिस्टर है वो जब कल बात कर रहा था, हमने कल देखा कि एक हमारी जो एक बहन है जो अम्बेडकरवादी है उसने कल चिल्ला कर ये कहा कि एक कैबिनेट मिनिस्टर रहा हुआ इंसान, एक पढ़ा लिखा इंसान बाबा साहब अम्बेडकर का नाम लेने से उसको शर्म आती है। और अगर इस तरह की घटनाएं सार्वजनिक शासकीय कार्यालयों के अंदर में किए जाने वाले खास तौर पर उस औचित्य को लेकर जब 26 जनवरी जो प्रजासत्ताक दिन है उस प्रजासत्ताक दिन के अवसर के ऊपर रखे हुए कार्यक्रम में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर विश्व रत्न भारत के संविधान के शिल्पकार इनको भूल जाना ये एक साजिश है। ये जानबूझकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का नाम लेने से टालने वाले ये चड्डी वाले लोग हम उनका निषेध करते हैं।
और इस बार इस निदर्शन के जरिए, इस निषेध के जरिए ये बताना चाहते हैं कि कुछ बड़ों की वजह से, कुछ चट्टीधारियों की वजह से अगर बाबा साहब अम्बेडकर का नाम अगर ये लोग खराब करना चाहते हैं, तो जब तक इस देश के अंदर में सूरज है, चांद है, दुनिया में सूरज है, चांद है, जब तक इस देश का संविधान है, जब तक बाबा साहब अम्बेडकर का नाम कोई खत्म नहीं कर सकता। और पूरे तमाम देश का मुसलमान जो है वो बाबा साहब अम्बेडकर के अनुयायियों के साथ, हम खासतौर पर बाबा साहब के अम्बेडकर के अनुयायी बोलकर हम साथ रहेंगे। और प्रबोध जो महाजन जो है उसका हम विरोध करते हैं, निषेध करते हैं। सर माईक सर्वप्रथम कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री भाडखाऊ गिरीश महाजन याचा आंबेडकर अनुयायांच्या वतीने अंबेजोगाईमध्ये आधी जाहीर निषेध करतो। यांना बाबासाहेब हे नाव सुद्धा आज जमत नाहीये। ज्या लोकांना बाबासाहेब जमत नाही ते आज सत्तेत बसलेले आहेत। बाबासाहेबांचं नाव घेऊन तुम्ही घटनेच्या आधारे सत्तेत येतात आणि त्यांनाच तुम्ही आज विसरत नाही तर विसरण्याचा ढोंग करत आहात। ही त्यांची सुरुवात आहे। त्यांनी खरं टाकून पाहिलंय की बाबा हे एक प्रकरण केल्यावर आंबेडकर अनुयायी शांत राहतात का आंदोलन करते, पण खरंच त्या भीम कन्या ज्या वाघीण आहेत त्या शासकीय नोकरदार असताना सुद्धा त्यांनी आंदोलन केलं। आज आपली एक एवढीच कर्तव्य आहे की आपण त्यांना जाहीर पाठिंबा देऊन रस्त्यावर उतरावं। जर गिरीश महाजन या भडखाऊ मंत्र्याने जर राजीनामा दिला नाही तर लवकरच आम्ही रस्त्यावर उतरू व लोक जनशक्ती पार्टीचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा असेल। एवढं 2 शब्द बोलून मी माझा 2 शब्द संपवतो। हो जगता भाऊ गिरीश महाजन भडवा है, का पत्ता करवा है, गिरीश महाजन भडवा है। आज या महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारनं जशी या हुकुमशाही निर्माण केलेली, त्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये माधवी जाधवनं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विजय असो अशी घोषणा दिली। सर्वप्रथम त्यांना मी मानाचा जय भीम आणि जय महाराष्ट्र घालतो। आज या महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये अघोषित हुकुमशाही चालू आहे। जसे इंग्रजाच्या राज्यामध्ये आपण घोषणा देऊ शकत नव्हता, पण प्रजासत्ताक दिनी ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, आज या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बोलण्याचा जो अधिकार दिला आंबेडकरांनी, त्या आंबेडकर साहेबांच्या ज्या घोषणा दिल्या त्या ताईला या पोलिसांनी त्या ठिकाणी अटक केलं। तर या आज सांगतो की हा इंग्रजाचं राज्य आहे का भारताची लोकशाही आहे, हा एक संशोधनाचा विषय। सर्वप्रथम या ठिकाणी आमची अशी मागणी आहे की त्या भीमकन्येला ज्या पोलिसांनी अटक केलं त्या पोलिस सुद्धा निलंबित झाले पाहिजे आणि तो महाजन पालकमंत्री नाशिकचा तोही त्या ठिकाणी त्याचाही राजीनामा घेतला पाहिजे। आज या महाराष्ट्राला या भीमकन्येची आणि आपल्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये आदर्श घेण्याची या ठिकाणी आहे आणि या घटनेचा मी जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय भारत। दोनच मिनिट बोलाय। गिरीश महाजन याचा मी जाहीर निषेध करतो। मित्रांनो, प्रजासत्ताक दिन म्हणजे जे संविधान या भारताला लागू झालं त्या संविधानाची अंमलबजावणी झाली। जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहून देशालाच नाही तर जगाला एक वेगळी क्रांती करून दाखवली की भारत हा एक प्रजासत्ताक देश आहे। म्हणून 26 जानेवारीला जर गिरीश महाजन सारखा एक छटाकभर मंत्री ज्याला आम्ही फाट्यावर मारतो अशा मंत्र्याला जर बाबासाहेब आठवत नसतील तर त्याचा आम्ही निषेध करतो। मित्रांनो, काही दिवसापूर्वी अट्रॉसिटीमध्ये बी एक तरतूद झाली, जर जातीवर शिवी दिली तर तो गुन्हा होणार नाही।
हे भाजप सरकार करतंय. माझ्यातले काही बंधू भाजपची वावा करणारे आणि त्याची गाठ चाटणारे इतके तुम्ही लाचार झालात का? जर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाही, त्यांची अवहेलना केली जाते आणि भाजपचे झेंडे घेऊन तुम्ही छाताडावर मिळवतात का? तुम्ही इतके लाचार झालात का? जर बाबासाहेब आंबेडकरांचं एका महामानवाचं नाव घेण्यात जर इथलचा मंत्री जर स्वतःला पात्र समजत नसेल तर त्याचा तुम्ही निषेध करणार आहेत का नाही? कारण इथलची जी मनुवादी व्यवस्था आहे, जे हपचटीवालं सरकार आहे, जाणून बुजून बाबासाहेबांची प्रत्येक वेळेस अवहेलना करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, अनेक अंमलबजावणीमध्ये म्हणा, बीड जिल्ह्यामध्ये म्हणा, असे काही कार्यालय आमच्यापर्यंत काही येऊन टपलेले आहेत की ज्या कार्यालयांनी बाबासाहेब आंबेडकरांची जाणीव बुजून प्रतिमा त्या ऑफिसला ठेवली नाही. त्या ऑफिसचे जे कोणी प्रमुख कर्मचारी असतील त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय RPI खराच गट हा शांत बसणार नाही. गिरीश महाजन असतील किंवा नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, एकीकडे बाबासाहेबाचा गवगवा करायचा आणि एकीकडे ज्या वेळेस तुम्ही पत्र काढतात की बाबासाहेबाचा सन्मान हा प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये झाला पाहिजे, पण तुम्ही ज्या वेळेस पालकमंत्री असतात, तुमच्याकडे तो ध्वजारोहणाचा कार्यक्रम असतो, तिथं तुम्हाला बाबासाहेबाचा विसर पडतो. कारण तुमचा हा मेंदूला मुळव्याध झालेला एक प्रकार आहे, हा तुमच्या वाणीतून दिसून येत आहे. मी त्या माधवीताईचं, त्या भीमाच्या रणरागिरीचं मी कौतुक करतो की अशा रणरागिऱ्या ज्यावेळेस भीमाची लेख शिकते ती इथलच्या मंत्र्याला न जुमानता ती तिच्या पायाखाली या व्यवस्थेला तुडवल्याशिवाय शांत बसणार नाही. मित्रांनो, या प्रक्रियेचा मी सर्व भीमा अन्यायाच्या वतीने निषेध करतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. हलके सर, बोलू द्या ना. तुम्हाला जेवढी शूटिंग काढायची तेवढी काढा. परिवर्तनवादी चळवळीमध्ये योगदान देणाऱ्या सर्व महापुरुषांच्या विचाराला प्रथमतः अभिवादन करतो. आज या ठिकाणी आपण ज्या महाराष्ट्रामध्ये संविधानाची साक्षी ठेवून ज्या भडव्याने शपथ घेतली आणि त्या संविधानाला पायाशी तुडवलं, त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. भावांनो, म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये. या ठिकाणी बाबासाहेब स्वतः म्हणतात की मला इग्नोर करून तुम्ही काही या ठिकाणी चालवू शकत नाहीत. या व्यवस्थेच्या वाहकांना मला सांगायचंय, तुम्ही बाबासाहेबाला झाकण्याचा प्रयत्न केल्यानं सूर्य कधी झाकला जाऊ शकत नाही. आणि मला माधवीताईचं कौतुक करायचंय आणि त्या माधवीताईचं बोलणं ऐकल्यानंतर अंगावर कसे शहारे येतात. भावांनो, जर माझ्या बापाचा सन्मान होत नसेल तर त्या ठिकाणी जाब विचारणाऱ्या माझ्या माधवीताईच्या पाठीमागे आपण सगळेजण आहोत. आणि प्रशासनाला मला सांगायचं, जर माधवीताई आणि या सहकार्यावर जर तुम्ही काही गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केलात तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कायदा शिल्लक राहणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी आंबेडकर समुदाय निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या पोलीस कर्मचाऱ्यानं, त्या ताई स्वतः म्हणत होत्या मी माझ्या गाडीने पोलीस स्टेशनला येते, म्हणजे ज्या मंत्र्याला भिडायचं सामर्थ्य ठेवणारी माझी भगिनी, त्या भगिनीला हाताला धरून गाडीत बसवून गेली, त्या पोलिसीला बी सह आरोपी करून तिच्यावर बी गुन्हा दाखल झाला पाहिजे. काय चाललंय म्हणजे आमच्याच माणसं, ज्या संविधानामुळे तुम्ही मंत्री झाला, ज्या संविधानामुळे तुम्हाला मान सन्मान मिळाला, त्या संविधानाला ज्या माणसाने लिहिलं त्या माणसांना तुम्ही डावलण्याचा प्रयत्न करताय. आणि मीडियावर काय चाललंय म्हणतात, मीडिया काय म्हणते, मोदी मीडिया म्हणजे ही केलेली मीडिया काय म्हणते, तो गोंधळ नाशिक मध्ये महिलांचा गोंधळ. बाई, तो गोंधळ नव्हता, ती आमचा तो आक्रोश होता. ते आमचं राष्ट्राची संपत्ती बाबासाहेब आहेत, राष्ट्राची तर आहेत, पण माई बापापेक्षा बी बाबासाहेबांचे आमच्यावर उपकार आहेत. आणि आम्ही बाबासाहेबांची लेकरं म्हणून तो आमचा जो आक्रोश होता, त्या आक्रोशाला गोंधळ म्हणताय तुम्ही, त्या भ्रष्ट मीडियाचा मी या ठिकाणी निषेध करतो. काय आणि अवधानानं म्हणणारा पालकमंत्री, अवधानानं म्हणतो, अवधानानं. अरे अवधानानं जर तुला पालकमंत्री पद मिळाले का? अरे ते पालकमंत्री पद या भारतानं लोकशाही स्वीकारली म्हणून तुला मिळालंय आणि तू आमच्या भावनाशी खेळतोस अवधानानं. म्हणून आपण आजचं निवेदन देणार आहे, त्या माननीय राज्यपालांना आपण विनंती करतोय
की या मंत्र्यानं शपथ घेताना या भारतीय संविधानाचा मी कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू देणार नाही अशी शपथ घेतली आणि म्हणून त्यानं त्या शपथेचं आव्हान केलं नाही, म्हणून त्याचा राजीनामा आम्ही मागतोय. आणि जर झाला नाही तर या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊ या ठिकाणी तुमच्या संघाच्या मनुस्मृतीवर चालणारं राज्य नाही, या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालणारं राज्य आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा मान सन्मान नाही त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला काहीच काम करू देणार नाही. आमच्या अंबेजोगाई नगरपालिकेमध्ये सध्या जिल्हा परिषदच्या मैदानावर जे नगरपालिकेचा या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांचा फोटो नव्हता, त्या कार्यक्रमामध्ये सध्या बाबासाहेबांचा फोटो नव्हता. परंतु इथली मीडिया बी असेल, इथल्या या ठिकाणची सामाजिक काम करणारे कार्यकर्ते असतील, त्यांना त्या ठिकाणी काहीच वाटलं नाही. म्हणून या अंबेजोगाई नगरपालिकेचा सध्या मी निषेध करतो आणि आम्ही सविस्तर या अंबेजोगाई नगरपालिकेच्या शिव मॅडम असतील, त्या ठिकाणच्या जे नगराध्यक्ष असतील यांच्या विरोधात बी आम्ही तक्रार देणार आहे. त्यांच्यावर बी आम्ही कायदेशीर कारवाई करा म्हणून या ठिकाणी तक्रार देणार आहेत. ज्या आमच्या शिव मॅडम आहेत, टोंगे मॅडम, त्यांनी या ठिकाणी ध्वजारोहण झाल्यानंतर त्या ध्वजाला सलामी सध्या दिली नाही, तो व्हिडिओ आहे आमच्याकडे. म्हणजे तुम्हाला किती मगरुरी आली आहे. ज्या ठिकाणी तुम्ही संविधानामुळे पदावर बसलात आणि त्या संविधानाची पायमली करताय तर तुम्हाला आम्ही बाबासाहेबांची लेकरं म्हणून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो. आणि माधवीताईवर जर या प्रशासनानं काही जर गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना नोकरीमध्ये करताना जर काही अडचण आणली, त्यांची बदली केली तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देवेंद्र फडणवीसला देतो आणि आज ठेक्यात थांबतो. जय भीम, जय भारत. वेळ पाळा पण वेळ पाळा. जे नाशिकमध्ये घटना घडलेली आहे, तो गिरीश महाजन नावाचा कुत्रा आहे, त्यांनी बापाचं नाव टाळलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला माहित आहे 1950 मध्ये बाबासाहेबांनी संविधान लागू केलं आपल्या भारताला आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तुम्ही मंत्री होता, ज्या बाबासाहेबांचं तुम्ही नाव डावलता, अरे तुम्ही किती नीच प्रवृत्तीचे आहेत. तुम्ही पहिल्यापासून आम्हाला पूर्ण महाराष्ट्रालाच नसून तुम्ही भारतालाही दाखवून दिलेला आहे. ज्याप्रमाणे तुम्ही महाजन आहात, तुमच्या नावामध्ये जो महाजनाचं नाव आहे, जे बामणाचं नाव आहे, त्या पद्धतीने तुम्ही परत एकदा पूर्ण भारताला दाखवून दिलंय की तुम्ही जातीवाद आहात आणि तुमच्या रक्तातला हा जातीवाद कधी संपणार नाही. आमचं एवढंच मत आहे, जी हा गिरीश महाजन आहे याला लवकरात लवकर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी याला बडतर्फ करून याचा राजीनामा घेऊन याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा आम्ही पूर्ण भीम सैनिक रस्त्यावर उतरू आणि महाराष्ट्रभर आंदोलन करू असा मी बहुजन विकास मोर्चातर्फे व अंबेजोगाईच्या भीम सैनिकातर्फे इशारा देतो. जय भीम, जय लवजी, जय शिवराय. त्या ठिकाणी सर्वप्रथम सर्व संतांनी महापुरुषांना विनम्र अभिवादन. काल जी नाशिकमध्ये जी घटना झालेली आहे, बांधवांनो, ही घटना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पहिली नाही, हे लक्षात असू द्या. ह्या देशामधला आंबेडकरी समूह किती पद्धतीनं जागा आहे हे बघण्यासाठी ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हे हळूहळू यांचं या मनुवादाचं काम चालू आहे. पण ज्या ठिकाणी ज्या वेळेस बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये जातीमध्ये भडवे काही काम करायचं काम करतात, त्या ठिकाणी भीम सैनिक या देशामध्ये या मनुवादाच्या विरोधामध्ये काम करत आहेत. बांधवांनो, लक्षात ठेवा, बाबासाहेब आमचा बाप आहे, आमचा स्वाभिमान आहे. ज्या वेळेस बाबासाहेबांच्या विरोधामध्ये काही कृती करतात त्या ठिकाणी माधवी सारख्या आमच्या भगिनी बाबासाहेबांच्या नावासाठी नोकरीची तमा न बघता जीवावर उतरून काम करणारे आहेत. म्हणून या ठिकाणी आज आंबेडकर समूहाच्या वतीनं या गिरीश महाजनचा राजीनामा दिला पाहिजे आणि माधवीताईच्या समर्थात माधवीताईच्या पाठिंब्यासाठी हा भीम सैनिक या ठिकाणी एकत्र जमलेला आहे. बांधवांनो, आम्हाला या ठिकाणी सांगायचंय, बांधवांनो, आता आपल्याला झोपून चालणार नाही. हे मनोवादी किती भीम सैनिक या ठिकाणी जागे आहेत का नाही बघत आहेत. म्हणून वेळोवेळी तुम्हाला आम्हाला जागे झाल्याशिवाय आपल्याला राहू नाही. म्हणून या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासन आणि सरकारला सांगायचं आहे की खबरदार, माधवीताईच्या
कुठल्याही त्यांच्यावर कारवाई झाली नाही पाहिजे. त्यांना मानसन्मानाने त्यांना तुम्ही मानसन्मानाने त्यांचा पुरस्कार देऊन तुम्ही त्यांचा सत्कार केला पाहिजे की बाबासाहेबांच्या नावासाठी तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मंत्री होतात, तुम्ही मुख्यमंत्री होतात, त्यावेळेस तुम्ही संविधानाची शपथ घेतात आणि 26 जानेवारी तुम्ही जाणून बुजून बाबासाहेबांचं नाव विसरतात. हा देश मनुस्मृतीवर चालत नाही, हा देश भारतीय संविधानावर चालतो, बाबासाहेबांनी संविधान लिहिल्यावर चालतो. म्हणून खबरदार हरामखोर गिरीश महाजनसारख्या कुत्र्यांना तुम्ही असं किती बाबासाहेबांचं नाव मिटवण्याचा प्रयत्न केला तर चांद सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव मिटणार आहे. लक्षात ठेवा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान. नावाला झाला भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. अरे नीम का पत्ता कड़वा है, गिरीश महाजन कड़वा है. नीम का पत्ता कड़वा है, गिरीश महाजन कड़वा है. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं जय. माधुरी सरकारमधल्या बीजेपी सरकारमधल्या गिरीश महाजन याचा निषेध करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. तर या असेच गिरीश महाजन आंबेजोगाई केज मतदारसंघात भरपूर फिरत आहेत की त्यांचे एक खडा टाकण्याचा एक प्रकार आहे की काय करतेच का नाही. तर आपल्यातलेच काही 2-4 जण आंबेडकरवादी म्हणणारे ते काल काय होते उपस्थित होते नगरपालिकेच्या ग्राउंडवर. तिथं साधा बाबासाहेबांचा संविधान निर्मात्याचा साधा फोटोही ठेवला नाही आणि तेच फोटो सगळीकडे ते सतत व्हायरल करतात. ते पूर्ण देशात चालू आहे. त्यांना एकदा पाहायचं की ह्यांनी काही रिॲक्ट करतात का नाहीत करतात. तर आपण बाबासाहेबांच्या अवलाद येऊन कुणी करो ना करो सत्तेसाठी कुणी कुठेही जाऊ काही हो आपण बाबासाहेबासाठी ठाम राहू आणि बाबासाहेबाचं नाव या देशातून या कधी पुसणारही नाही आणि असा प्रयत्न करणाऱ्यांना आपण 100% धडा शिकवू. मग ते कुठेही असेल. फक्त आता जे आपण आपल्याला सर्व आंबेडकरी समूहाला एवढीच विनंती आहे की सर्वांनी एकत्र येऊन या अशा होत चाललेल्या गोष्टींचा निषेध करावा. जय भीम. गाडी घ्या प्रोटोकॉल काढा सरकारला हे द्या की प्रत्येक शाळा कॉलेज ऑफिस नाही प्रत्येक शाळा कॉलेजेस जितके आहेत त्यांना एक हे काढा समोर GR काढा की आंबेडकरांचा फोटो पाहिजे. काल नाशिकमध्ये जो प्रकार घडला तो खरंच निंदनीय प्रकार आहे. नाशिकमध्ये इथल्या पालकमंत्र्याने 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये संविधान निर्मात्याचं नाव हे जाणून बुजून टाळणं ही या देशाला लाजवणारी घटना आहे. बंधूंनो, काल आपण व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल याच्यावर पाहिलं तर आपल्या ज्या 2 रणरागिणी होत्या त्यांनी जो काही नाशिकमध्ये कहर केला तो खरंच अभिमानास्पद आहे. त्या ताईचे तुम्ही शब्द ऐकले असाल की जर का अशा कार्यक्रमामध्ये जर तुम्ही बाबासाहेबांचा नामोल्लेख करायचं टाळायचं असेल तर मी माझी नोकरी फाट्यावर मारते. मी जाऊन रेतीच्या गाड्या खाली करीन, मी मातीचं काम करीन. पण ज्या ठिकाणी माझ्या बापाचा या संविधान निर्मात्याचा जिथं अपमान होतो तो मी कदापि सहन करणार नाही. आणि एवढं धाडस करायला वाघाचं काळीच लागतं बंधूंनो. आज आपण पाहतोय की ज्या वेळेस या 2 रणरागिणींनी त्या ठिकाणी कहर केला त्यावेळेस हा भडवा तो मीडियाच्या समोर येऊन सांगतो की मी माझ्या गावामध्ये सप्ताह साजरा करतो, मी माझ्या गावामध्ये पंगत देतो आणि पंक्तीमध्ये आम्ही ताटाला ताट लावून खातो. अरे भाडखाओ, तू आज त्या नाशिकचा जो पालकमंत्री आहेस हे फक्त आणि फक्त काय तुझ्या जातीवर किंवा तुझ्या पक्षाच्या जीवावर तू झालेला नाहीस. तर आज त्या ठिकाणी तू पालकमंत्री आहेस त्याच्यामध्ये त्या दलित समाजाचं देखील योगदान आहे हे तू विसरू नकोस. या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही. पण काल ज्यावेळेस हा प्रकार झाला त्या 2 रणरागिणींना ज्यावेळेस पोलीसवाल्यांनी अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन गेले
त्यावेळेस त्या ठिकाणच्या वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या टीमनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या 2 रणरागिणींचा सत्कार केला आणि त्यावेळेस या दोघींनाही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी फोनवरून बोलले आणि सांगितलं की तुम्ही जे केलं त्या गोष्टीचं मी स्वागत करतो आणि मी आणि पूर्ण वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत आहे, तुम्ही काय घाबरण्याचं कारण नाही असा शब्द दिला. मी जास्त न बोलता काल जो प्रकार झाला त्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल गिरीश महाजन याला त्या पालकमंत्री पदावर किंवा मंत्री पदावर राहायची त्याची ऐपत नाही, त्याची अवकात नाही. त्याला तात्काळ राजीनामा द्यावा एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय वंचित. बोल द्या सगळ्या काल जो प्रकार झाला नाशिकला, एक जबाबदार व्यक्ती पालकमंत्री घटनेनुसार जो ज्यांनी संबंध पालकमंत्री झाला तो अशी चूक नाही, हे जाणून केलेलं षडयंत्र आहे. मी पहिल्यांदा त्या ताईचं अभिनंदन करतो की ती ड्युटीवर असताना सुद्धा प्रोटोकॉल न मानता त्या मुद्द्यावर मांडली. तसं पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध होत आहे. पण मला देवेंद्र फडणवीस सरकारला एक विनंती आहे की हे जे घटना घडत आहे कुठल्याही गावात घडत आहेत, त्याला अंबेजोगाईतही घडला, एक GR काढा, एक प्रोटोकॉल काढा प्रत्येक शाळा प्रत्येक ऑफिसेसमध्ये की प्रजासत्ताक दिन म्हणजे काय आणि त्या दिनाचं महत्त्व हे लोकांपर्यंत जाऊ द्या. कारण लहानपणापासून आम्ही ऐकलं की परबत फेरी निघती, गांधी की जय, सुभाषचंद्र की बोस जय, एवढंच होतं. हे न होता काल म्हणजे 26 जानेवारी व्हॉट इज मीन बाय रिपब्लिक डे हे प्रत्येक माणसाला कळायला पाहिजे, प्रत्येक भारतीयांना कळायला पाहिजे. त्यामुळं अंबेजोगाईच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारला आणि केंद्रीय सरकारला एक विनंती करतो की एक GR काढा की त्या GR मध्ये प्रत्येक शाळा, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्याच्या शासकीय कार्य कुठंही बाबासाहेबांचा फोटो हा कंपल्सरी असायला पाहिजे एवढं बोलतो. आणि काल जो प्रकार झाला त्याबद्दल गिरीश महाजन याचा जाहीर निषेध करतो. काय मग असं जा तरी काल नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जवळपास 1.5 तास भाषण केलंय. 1.5 तास भाषणामध्ये तुम्हाला बाबासाहेब एकदाही आठवले नाही का? तर ते म्हणतात किंवा चुकून राहून गेलं नाव, मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण माझं असं म्हणणं आहे हे चुकून राहून गेलं नाही, ही एक जाणून बुजून प्रोसेस आहे. इंग्रजीमध्ये त्याला निग्लेक्ट अँड किल शब्द आहे की दुर्लक्ष करा, ती व्यक्ती आपोआप नामशेष होईल. परंतु ह्या गिरीश महाजन आणि त्यांच्यासारख्या असंख्य पिल्लावळींना एक सांगू इच्छितो की तुम्ही कितीही निग्लेक्ट केलं, तुम्ही कितीही अवॉइड केलं आणि तुम्ही कितीही दुर्लक्षित केलं तरी बाबासाहेब आंबेडकर हे पृथ्वीवर तळपत्या सूर्याप्रमाणे आहेत. त्यांना निग्लेक्ट करून, त्यांच्या नावाला अवॉइड करून त्या भारताचा संविधान आणि विचार दोन्ही होऊ शकणार नाहीत. आंबेडकरवादी समाजाला आणि या देशातल्या दलित मुस्लिम समाजाला सतत वारंवार डिवचल्या चाललंय. ते फक्त चाच पडून पाहतायत की यांच्याकडनं काय रिॲक्शन येते. मुस्लिमांना चाच पडून पाहिलं, आता दलित समाजाला चाच पडून पाहतायत. दलित समाजाची अस्मिताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हा समाज अस्मितेशिवाय राहू शकत नाहीत, परंतु त्यांनी या अस्मितेला डिवचण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये हे प्रकार असेच होतील. अनेक ठिकाणी जाणून बुजून बाबासाहेबांचं कार्य, बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळला जाईल. कारण ही एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसला आपल्याला जिथल्या तिथं चिरडलं पाहिजे. 1.5 तासाच्या भाषणामध्ये तिथं आंबेडकरवादी एकही कार्यकर्ता नव्हता का? त्याला कसं कळलं नाही की बाबासाहेबांचं नाव इथं डावललं चाललंय? शासकीय कर्मचाऱ्याला तो सहभाग घ्यावा लागला. त्या शासकीय कर्मचाऱ्यांचं तर अभिनंदन आहेच,
परंतु मी तिथल्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना पण विचारू इच्छितो किंवा तुम्ही 1.5 तास काय झोपला होतात का? कसं काय तुम्हाला आठवलं नाही की 1.5 तासामध्ये बाबासाहेबांचा एकही शब्द, एकही नामोल्लेख आठवत नाही? या गोष्टी वारंवार आपल्याला जागच्या जागी रोखता आल्या पाहिजेत आणि त्या रोखल्या पाहिजेत. एवढंच बोलतो. जय भीम. अरे नीट का बच्चा कड़वा है, गिरीश महाजन भरवा है, नीट का बच्चा कड़वा है, गिरीश महाजन भरवा है, वनवादी गिरीश महाजनाचा करायचं काय? अरे हा गिरीश महाजनचं करायचं काय? भरसाव गिरीश महाजनचं करायचं काय? अरे भाजप सरकार मुर्दाबाद, 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 गिरीश महाजन मुर्दाबाद, 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 भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. नहीं चलेगा, नहीं चलेगा. ये मैंने कर दिए. अभी ये सबके बातें हो गई ना. सिंगम त्याच्यात व्हिडिओ काढ बोलतो. दादाचं बोलायला, दादा बोलायला व्हिडिओ चालू कर. आडव घे, पुढे ये थोडं. तर मला याचा नवल वाटत नाही तो गिरीश महाजननं असं का केलं, त्याचं नवल मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, ज्या संसदीय लोकशाहीला बाबासाहेबांनी बहाल केलं भारत देशामध्ये, त्या सर्वोच्च सभागृहात या देशात जो तडीपार झालेला माणूस आहे, त्यावेळेला तो काय म्हटलं होता? सब अंबेडकर 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 बोल रहे बोले, अभी तक तो सबको मुक्ति मिलती थी. बरोबर आहे? हे कोण आहे? हे कोण लोक आहेत आणि कोणची विचारसरणी आहे? ती अंमलबजावणीत आहे का नाही, हे तर मी आपण बघितलं पाहिजे. आपण काय करतो? आपण सुद्धा जातीयवादी लोक आहोत. आपण सुद्धा जातीयवादी लोक आहेत. विचारसरणीवर कमी आणि आपल्या जातीकडे जास्त बघून आपण धोका खातो. हे सगळी पिळावळ ज्यांना हिंदू राष्ट्राचे स्वप्न बाळगायला लागलेले, ज्यांना वाटतंय की हे देश हा हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यात ही अडथळा आहेत बाबासाहेब. अरे परंतु बाबासाहेबाचा जन्म हा 22 प्रतिज्ञांनी झाला. जसं महेंद्र म्हटलं की सनातनी फक्त एकच माणूस नाही, गावात गावात आहे, माझ्या गावात आहे, तुमच्या गावात आहे, या अंबाजोगाईत आहे. आणि या अंबाजोगाईत सुद्धा वेगवेगळे वेश बदलून सनातनी मैदानात आले आणि ते तुम्हाला भुलवून गेले, तुम्हाला भुलवून गेले. आणि आज आपण ओरडतोय. माझं म्हणणं आहे, ह्या टोंगे मॅडमला जाब विचारायचा का नाही? माझं म्हणणं आहे, नगरपालिकेला जाब विचारायचा का नाही? आपला जन्म झालेला एक तर RSS राहील, एक तर भगवी पलटण राहील, नसता या देशात संसदीय लोकशाही. आम्हाला भगव्या पलटणीचा आम्ही खात्माच करणार आहे. आम्ही RSSचा खात्माच करणार आहे. ज्यांच्या मायबापांनी RSSनी पैदा केलेला आहे ते त्याच्यावर ते फुलं टाकतील. आम्ही त्यांच्यावरती छोडे घालू आणि छोड्यानं आणल्याशिवाय, त्यांना संविधानाच्या रस्त्यावर आणल्याशिवाय आम्ही लढणार नाहीत. मी तर पक्षाचं काहीच बोलत नाही. मी म्हणतोय तुमची आमची मैत्री कायमची राहू द्या. आता लढायला बघा हे कोण आहेत ती एकजूट राहू द्या. तिथं आता माणुसकी आणि माणूसपण आणि जिथं विचारच धोक्यात येतात त्यावेळेला तुमचा जात आणि धर्म आपल्याला विसरून ही मैदानात लढाई करावी लागेल. RSS आणि भाजपचे सगळे डाव तुम्हाला हाणून पाडावे लागतील. त्या माधवीला मी क्रांतिकारी अभिवादन करतो, क्रांतिकारी जय भीम करतो, तिला अभिवादन करतो आणि थांबतो आणि आपण निवेदन द्यायला चालावं अशी मी सर्वांना विनंती करतो.